श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद्भगवद गीता अथ प्रथमोऽध्यायः। अध्याय पहिला। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। या सेनेत महेश्वासा महान अशा ईश्वराच्या ठिकाणी आश्रय देणारे भावरूपी भीम, अनुरागरूपी अर्जुनासारखे अनेक शूरवीर, जसे सात्विकतारूपी सात्यकी, चराचरात सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला असं ईश्वराचं विराटत्व सुचवणारा विराट, तसंच अचल स्थिर स्थितीचं द्योतक असा महारथी राजा द्रुपद। धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः। धृष्टकेतू कर्तव्यात दृढ असणारा, चेकितान स्वैरवैर भटकणाऱ्या मनाला लगाम घालून योग्य स्थळी मन स्थिर ठेवणारा, काशीराजा कायारूपी काशीमध्ये साम्राज्य आहे, पुरुजित स्थळ सूक्ष्म आणि कारण अशा शरीरावर विजय मिळवून देणारा, कुंतीभोज कर्तव्याच्या सहाय्यानं मृत्यूलोकावर विजय मिळवणारा, सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ, शैब्य म्हणजे सत्य व्यवहार। युधामन्युश्च विक्रान्तः उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः। युद्धाला आवश्यक मनोधारणा असणारा पराक्रमी युद्धामन्यू, ज्याच्याजवळ उत्तम प्रकारचं ओज आहे, तेज आहे असा उत्तमौजा, भक्कम आधार पाठबळ मिळालं की मन निर्भय बनतं, अशा भक्कम आधारामुळे जो निर्भय आहे असा सुभद्रापुत्र अभिमन्यू, ध्यानरूपी द्रौपदीचे 5 पुत्र वात्सल्य, लावण्य, सहृदयता, सौम्यता आणि स्थिरता, हे सर्वजण थोर महारथी आहेत। साधनेच्या मार्गावर वाटचाल करण्याची त्यांची संपूर्ण योग्यता आहे, क्षमता आहे। अशा प्रकारे पांडवांच्या पक्षातील दैवी संपत्तीनं युक्त असणाऱ्या 15-20 योद्ध्यांची नावं दुर्योधनानं घेतली। असत प्रवृत्तींचा राजा असूनही मोहामुळेच सत्प्रवृत्ती समजणं अशक्य होतं, मोह तिथं अडसररूप बनतो। त्यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्ध्यांविषयी तो संक्षेपानं द्रोणाचार्यांना सांगतो। जर बाह्य युद्ध असेल तर आपल्या फौजेची बढाई त्यानं मारली असती। इथं विकार कमी सांगितले गेले, कारण विकार नाशवंत असतात आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करावयाचा आहे। फक्त 6-7 विकारच त्याने सांगितले की ज्यांच्या अंतरंगात संपूर्ण बहिर्मुखी प्रवृत्तींचा वास आहे, जसे अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते। हे द्विजश्रेष्ठा, आता आमच्या सैन्यात जे जे प्रमुख आहेत, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत, त्यांची नावं आपल्याला कळण्यासाठी सांगतो। ते आपण ऐकून घ्या, जाणून घ्या। बाह्य युद्धात सेनापतीला द्विजश्रेष्ठ म्हणून संबोधणे समयोचित नाही। वास्तविक गीता म्हणजे अंतःकरणातील 2 प्रवृत्तींचा संघर्ष आहे, आणि इथं द्वैत प्रवृत्तीचं आचरण प्रतीक म्हणजे गुरु द्रोण आहेत। जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्यापासून लेशमात्रही अलग असतो, तोपर्यंत तिथं प्रकृती विद्यमान असते, द्वैतभाव उपस्थित असतो। या द्वीवर विजय मिळवण्याची प्रेरणा आम्हाला गुरु द्रोणाचार्यांपासून मिळत असते। आमचं अर्धवट अपूर्ण ज्ञानच आम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देत असतं। ते पूजास्थल नाही, मंदिराचं प्रांगण नाही, ती युद्धभूमी आहे। तिथं शौर्य सूचक संबोधन असायला हवं। आता असत प्रवृत्तींचे प्रमुख कोण कोण आहेत? भवान् भीष्मश्च कर्णश्च
कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. एक तर स्वतः आपण म्हणजे द्वैत भावाचे आचरणरूपी द्रोणाचार्य आहात. भ्रमरूपी संदेहरूपी पितामह भीष्म आहेत. भ्रम हे या विकारांचं उद्गम स्थान आहे आणि अंतापर्यंत तो जिवंत राहत असतो, म्हणून तो पितामह आहे. सर्व सेना मरून गेली तरी हा जिवंत होता. शरशय्येवर निश्चेतन अवस्थेत पडून होता, पण तरीही तो जिवंत होता. म्हणून भीष्म हा भ्रमरूप आहे. याप्रमाणेच असत कर्मरूपी कर्ण आणि संग्रामात सदैव विजयी होणारे कृपाचार्य आमच्या पक्षात आहेत. साधनेच्या अवस्थेत साधकाकडून घडणारं कृपेचं आचरण म्हणजेच कृपाचार्य होय. सीतेनं दया दाखवली, त्यामुळे तिला काही काळ लंकेत राहून प्रायश्चित्त करावं लागलं. विश्वामित्र क्षणभर दयार्द्र बनले, त्यामुळे त्यांना पतित व्हावं लागलं. अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रः प्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. माझ्यासाठी जीवावर उदार झालेले, अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज आणि युद्धात कुशल असणारे पुष्कळ वीर इथं युद्धासाठी सिद्ध झालेले आहेत. ते सर्व माझ्यासाठी आपले प्राण द्यायलाही तयार आहेत. अर्थात ते निश्चितपणे किती आहेत ते सांगता येणार नाही. आता कोणती सेना कोणामुळे सुरक्षित आहे यावर दुर्योधन म्हणतो, अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. भीष्मानं रक्षण केलेली आमची सेना अफाट असून ती अजिंक्य आहे, तर भीमानं रक्षण केलेली पांडवांची सेना जिंकण्यास सोपी असून ती पर्याप्त म्हणजे मोजकी आहे. इथं पर्याप्त आणि अपर्याप्त हे क्लिष्ट दुर्बोध शब्द दुर्योधनाच्या मनातील शंका किंवा संदेह व्यक्त करीत आहेत. आता ज्यांच्यावर कौरवांची भिस्त आहे ते पितामह भीष्म म्हणजे कोणती सत्ता आहे, तसंच ज्याच्यावर पांडव अवलंबून आहेत तो भीम म्हणजे कोणती सत्ता आहे हे पहावयाचं आहे.